सुरू करू आम्ही. यस, सगळं सुरू करू. तेच मग सुरू करतो मी, म्हणून सुरू करतो. ते केलंय ऑलरेडी सुरू. पे अटेन्शन. सो टुडे इज व्हेरी इम्पॉर्टंट डे. व्हॉट इज टुडेज डे? काय आजचा दिवस? जयंती नाही आहे, पुण्यतिथी आहे. लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथी. किती तारीख आहे आज? 11 जानेवारी. 11th of जानेवारी. तर लाल बहादूर शास्त्री कोण होते? हु वॉज लाल बहादूर शास्त्री? ही वॉज इंडिया सेकंड प्राईम मिनिस्टर. याशिवाय आपल्याकडे त्यांची आणखी काय माहिती? लाल बहादूर शास्त्रींची एवढ्या एका माहितीशिवाय आणखी काय माहिती आपल्याकडे? त्यांनी नारा दिलेला जय जवान जय किसान, बस इतकंच. ठीक आहे. तर त्यांची जी काही कहाणी आहे ती आज आपण ऐकणार आहोत. त्यांच्या लहानपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंत त्यांचा प्रवास कसा होता ते सगळं बघायचंय. त्यांचा जन्म कधी झालाय कुणाला माहिती? त्यांचा जन्म कधी झालेला आहे? ज्या दिवशी महात्मा गांधींचा जन्म झाला. महात्मा गांधींचा कधी झालाय? महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर. 1920 का? कोणा? गांधीजींचा? यांचा 1904. ओके. तर लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म त्या दिवशी झालेला. सुरुवातीला त्यांचं आयुष्य पूर्ण म्हणजे गरिबीत आयुष्य गेलेलं त्यांचं. त्यांची एक खूप छान अशी गोष्ट आहे. त्यांनी शिक्षण कसं घेतलं, त्या शिक्षण कसं घेतलं त्याची एक छोटीशी गोष्ट आहे, ती सांगतो. 7-8 वर्षाचे होते लाल बहादूर शास्त्री आणि शाळेत जायचे. शाळेत जाताना मध्ये नदी होती आणि त्या नदीमध्ये नावाडी, ते वाजवू नको काय ते वाजत आहे. तर मध्ये नदी होती आणि मध्ये जी नदी होती, नदीच्या तिथं माणूस बसलेला असायचा, नावाडी नाव घेऊन जाण्यासाठी येण्यासाठी. आणि त्यावेळेला जो माणूस तिथं गेला, एकदा ह्याला गेला, एखादा लाल बहादूर शास्त्री जाताना असले किंवा लहान मुलं शाळेत जायचे तर जाताना तो प्रत्येकाकडून 2 रुपये काहीतरी घ्यायचा. कशासाठी? नाव सोडण्यासाठी तिकडून. तर लाल बहादूर शास्त्रींकडे पैसे नसायचे शाळेत जाण्यासाठी. म्हणजे ते इतके गरीब होते की त्यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. मग एक दिवशी ते तसे गेले, सुरुवातीला पहिल्या दिवशी गेले, त्या नावाड्याने विचारलं कुठे जायचंय. लाल बहादूर शास्त्रींनी, म्हणजे तो छोटा मुलगा होता त्यावेळेस, त्यांनी काय विचारलं, त्यांनी काय सांगितलं की शाळेत जायचंय, गंगा पार जाणार आहे. मग ते म्हणलं की 2 रुपये दे भाडं, मी सोडतो तुला. लाल बहादूर शास्त्री बोलले नाही, माझ्याकडे आहे ना माझी होडी. म्हणजे कोणती होडी? तर दिसेलच म्हणे तुला. आणि त्यांनी काय केलं, कपड्याची बॅग असते आपली, म्हणजे आपली जी दप्तर आहे त्यावेळेस कपड्याचं दप्तर असायचं, त्याच्यामध्ये पुस्तकासोबत त्यांनी काय केलं, कपडे काढून ठेवले, ते डोक्यावर घेतलं आणि पोहत पोहत 2 मिनिटाच्या आत ती नदी पार करून गेले. म्हणजे शाळेत जाताना नावेला पैसे द्यायला भाडं तेवढं नसायचं, त्या भाड्याचे पैसे द्यायला. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतः कपडे काढून त्या नदीमध्ये पोहत पोहत ते शाळेत जायचे आणि तिकडे गेल्यावर पुन्हा अंग पुसून कपडे घालून पुन्हा शाळेत जाऊन बसायचे. अशा गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि ते पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान झाले. म्हटल्यावरती विचार करायची गोष्ट आहे की आपल्याला तर किती फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बरोबर आहे ना? आपल्याकडे पुस्तकं आहेत, शाळा आहे, आपल्याला काही शाळेत नावेत जावं लागत नाही, पैपी जावं लागतं व्यवस्थित, किंवा रिक्षा लावलेली असते काही ना अजून पुन्हा. मग एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत. त्यांनी त्या काळात तेवढं गरिबीत शिक्षण घेतलं. आणि नंतर ज्या वेळेस असहकार आंदोलन चालू होतं गांधीजींचं, आणि त्यावेळेला गांधीजींच्या आंदोलनामुळं सगळ्या देशभरामधले लोक पेटून उठलेले, आणि त्यामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी पण ठरवलं की मी पण गांधीजींच्या सोबत आंदोलनामध्ये जाणार. आणि त्यांनी शाळा सोडली आणि ते गांधीजींच्या आंदोलनामध्ये लागले. मग वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गेले, काँग्रेसमध्ये गेले, पुढे जाऊन त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या सोबतही काम केलं, आणि नंतर मग त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. असं करत करत फ्रीडम स्ट्रगलमध्ये, पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते गांधीजी आणि नेहरू यांच्या सोबत राहिले. आणि नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, त्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या जे पहिले मंत्रिमंडळ बनलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री झाले होते.
म्हणजे जो मुलगा लहानपणी इतका गरीब होता, त्याने देशासाठी काम केलं, लढाई केली, लढला, आंदोलन, मोर्चे सगळीकडे भाग घेतला, जेलमध्ये गेले, भूमिगत चळवळीत थांबले, अंडरग्राऊंड मध्ये थांबले, तर त्यांच्या भूमिगत चळवळीची एक गोष्ट आहे, ती गोष्ट इतकी मजेदार आहे बघा, खूप सुंदर गोष्ट आहे. भूमिगत चळवळ म्हणजे अशी चळवळ होती की त्यावेळेस सगळे मेन जे लीडर होते, मोठे मोठे लीडर, जसं गांधीजी, नेहरू, असे सगळे लीडर जे होते, मोठमोठे नेते होते, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं ब्रिटिश सरकारने. आणि या सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकल्यावर आता चळवळ सांभाळायची कोणी, आंदोलन सांभाळायचं कोणी, हा जेव्हा प्रश्न समोर आला तेव्हा छोटे नेत्यांना मोठं बनवलं. मग छोटे नेते त्यावेळेस लालबहादूर शास्त्री होते आणि ते मोठे झाले आणि त्यांनी सगळीकडे आंदोलन मोर्चांचे कामं भूमिगत राहून केले. म्हणजे काय तर गुपचूपपणे पॅम्पलेट्स, पत्रकं वाटायचे, गुपचूपपणे गावोगावी जाऊन आणि सगळ्यांना त्याची तारीख कळवायची. या दिवशी सगळ्यांनी येऊन या चौकात जमायचे, तिथं आंदोलन करायचे. असं सगळेजण ती तारीख ठरवून एकत्र जमायचे. आणि ब्रिटिश सरकारला कळलं की लालबहादूर शास्त्री म्हणून हा कोणीतरी मुलगा आहे, माणूस आहे कोणतरी, की जो काय करतोय सगळीकडे भूमिगत राहून सगळ्यांना माहिती देतोय, अंडरग्राऊंड राहून माहिती देतोय. आणि त्यावेळेला मग लालबहादूर शास्त्रींच्या अटकसाठी वॉरंट काढलं ब्रिटिश सरकारने. आणि वॉरंट काढलं आणि ते कुणाला दिलं, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसला, जो SP असतो. आता SP माहिती ना, तर त्याला ते वॉरंट दिलं आणि सांगितलं की लालबहादूर शास्त्रींना अटक करायची. आणि तो SP नेमका लालबहादूर शास्त्रींचा मित्रच निघाला. पण मग तो मित्र आहे म्हणल्यावरती त्यांनी काय सोडून द्यायचं असं होतं काय, नाही. तर लालबहादूर शास्त्री ज्या जिल्ह्यात होते त्या जिल्ह्यामध्ये तो SP होता आणि त्याला कळालं आणि लालबहादूर शास्त्रींना अटक करायची. आणि बातमी कळाली की लालबहादूर शास्त्री या गावामध्ये भाषण देत आहेत. आणि तिथं तो फौज फाट्या सकट जायला निघाला, तर तोपर्यंत लालबहादूर शास्त्री रेल्वेत बसून निघालेले होते. आणि मग ती रेल्वे जिथं पोहोचणार आहे तिथं कळवलं पहिले. त्यावेळेस फोन असायचे, तार, फोन एवढे नव्हते, तार होती, तार. ते लवकर कळवलं जायचं पटकन. आणि तिकडच्या पोलिसांना कळवलं की लालबहादूर शास्त्री इथं पोहोचणार आहेत. तर ते स्टेशनवर तिकडे पोहोचलेच नाही, ते मध्येच एका छोट्या खेड्यामध्ये थांबले, तिथून उतरून दुसरीकडे चालले गेले. पण तरी त्यांना कसं तरी करून पकडलं आणि त्या मित्राने आपल्या घरी नेलं पहिले. का, मित्र आहे, चल मित्र आहे, आपण जेवण करू. आणि त्यांना जेवण वगैरे केलं, जेवू घातलं आणि सोबत जेवण केल्यावर लालबहादूर शास्त्रींना पण वाटलं की आपला मित्र आहे, आपल्याला काही पकडणार नाही. पण त्याच्या घरून निघाल्यानंतर सुद्धा लालबहादूर शास्त्रींनी पुन्हा त्याला तोच चकमा दिला. रेल्वेत बसले आणि मध्येच रेल्वेची स्पीड कमी असताना रेल्वेतून उडी मारून दुसऱ्या गावात खेड्यामध्ये येऊन दुसरीकडे चालले गेले. असे चकमा द्यायला ते माहीर होते. म्हणजे फक्त पॉलिटिक्स किंवा फक्त अभ्यास, फक्त भाषण किंवा समाजसेवा एवढंच नाही, तर क्रांतिकारकांसारखी हिंमत सुद्धा लालबहादूर शास्त्रींच्याकडे होती. आणि असे व्यक्ती होते. जेव्हा नंतर रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर त्यांच्या आईला त्यांनी सांगितलेलं नव्हतं की ते रेल्वे मंत्री आहेत म्हणून. त्यांची आई साधी होती आणि इतकी शांत, म्हणजे गरीब होती एकदम. असं मोठा आव नाही, काही असं मोठं मला मुलगा मंत्री असं काही त्यांना माहिती पण नव्हतं. त्यांनी आईला काय सांगितलेलं होतं की मी रेल्वेत कामाला आहे, रेल्वेत नोकरी करतो, मला रेल्वेमध्ये नोकरी आहे. आणि एक दिवशी त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते भाषण द्यायला आले आणि ते दिल्लीला असायचे, बऱ्याच वेळेस गावात नसायचे कधी, ते दिल्लीला असायचे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते एका ठिकाणी भाषण द्यायला आले आणि त्यांच्या आईला कळलं की तिथे आज माझा मुलगा येणार आहे. आणि कशासाठी येणार आहे, तर येणार आहे इतकंच कळाले. मोठी सभा भरलेली, गर्दी होती आणि त्या ठिकाणी स्टेजवरती लालबहादूर शास्त्री होते. आणि दुरून आईने बघितलं की आपला मुलगा स्टेजवरती आहे. त्यांच्या आई येऊ लागल्या आणि आईला सिक्युरिटी गार्ड्सनी वगैरे अडवलं. विचारलं कुठं चाललंय. मग सिक्युरिटी गार्ड्सने त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आलेला आहे, मला त्याला भेटायला जायचंय. कोणता मुलगा म्हणे, तो रेल्वेत कामाला आहे म्हणे, आज इथं आलेला आहे म्हणे, मला भेटायला जायचं. काय नाव. मग त्यांनी सांगितलं माझ्या मुलाचं नाव लालबहादूर शास्त्री म्हणून. सिक्युरिटी गार्डला थोडं आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं पहिले की म्हातारी वेडी असेल कोणती, पण ती म्हातारी ऐकतच नाहीये. आणि मग सिक्युरिटी गार्डनी मोठ्या साहेबाला जाऊन सांगितलं. मोठ्या साहेबांनी पण लालबहादूर शास्त्रींना जाऊन सांगितलं आणि शास्त्रीजींनी पाहिलं आणि सांगितलं हा येऊ द्या आईला. मग तिथं त्यांनी स्टेजवर आईला बोलवलं, बसवलं, पाया पडल्या. मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की लालबहादूर शास्त्री एवढे मंत्री झाले आणि आईला सांगितलं नाही. का नाही सांगितलं आईला की एवढे मंत्री झाले म्हणून. तर त्यांचं म्हणणं असं होतं की मंत्री झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या डोक्यात एक हवा जाते की मी मंत्री आहे, माझा मुलगा मंत्री आहे किंवा हे. तसा अहंकार आमच्या घरातल्या कुणामध्ये येऊ नये
म्हणून मी माझ्या आईला नाही सांगितलं की मी मंत्री झालो. आणि ते रेल्वे मंत्री होते. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमुळे त्यांना दुःख झालं आणि त्यांनी राजीनामा दिला. कारण ते रेल्वे मंत्री होते म्हणून त्यांना दुःख झालं आणि त्यांनी म्हणले की माझी जबाबदारी की मी रेल्वे मंत्री असताना ऍक्सिडेंट झाला तर मग मी ती जबाबदारी स्वीकारतो आणि मी माझी नोकरी सोडतो. त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि नंतरच्या काळामध्ये पुढे आता खरं त्यांचं काम ऍक्च्युअली पंतप्रधान झाल्याच्या नंतर खूप मोठं आहे. तर जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते बरं? भारताचे पहिले पंतप्रधान. ही वॉज फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे पहिले पंतप्रधान. मग पंतप्रधान होते आणि ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं 1964 मध्ये, त्यावेळेला कोणी स्ट्रॉंग नेता, मोठा नेता नव्हता. तर नेता कोण होते? लाल बहादूर शास्त्री नेता होते आणि त्यांना पंतप्रधान बनवलं. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या पुढे दोन समस्या होत्या, दोन महत्वाच्या समस्या होत्या. त्यापैकी पहिली महत्वाची समस्या होती की देशामध्ये अन्नधान्यांची कमतरता होती. गहू, तांदूळ, ज्वारी, आपण जे धान्य खातोय ना, हे धान्य त्यावेळेस कमतरता होती, कमी पिकायचे. का कमी पिकायचे? तर दुष्काळ पडलेला होता देशामध्ये. त्यावेळेला अन्नधान्याचा दुष्काळ होता, पाऊस पडलेला नव्हता. आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आता आपल्याकडं अन्नधान्य पुरत नाहीये. मग आता काय करायचं? कोणत्या तरी देशाकडून मदत मागायची. मग अमेरिकेला मदत मागितली. अमेरिकेने कबूल केलं मदत द्यायचं. पण अमेरिकेने मदत द्यायचं कबूल करताना काही अटी शर्ती लावल्या. काही अटी शर्ती लावल्या आणि अमेरिकेने सांगितलं की तुम्हाला ह्या अटी पाळाव्या लागतील आमच्या, तर आम्ही तुम्हाला अन्नधान्य देतो. पण लाल बहादूर शास्त्री स्वाभिमानी माणूस होते आणि लाल बहादूर शास्त्री म्हणाले की अन्नधान्य देतोय म्हणजे खायला थोडंसं काही देतोय, त्याच्या नावाखाली आम्ही तुमचं सगळंच ऐकत बसावं का काय? आणि लाल बहादूर शास्त्रींनी ते नाकारलं. आणि नाकारल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी स्वतःच काही कल्पना लढवल्या आणि सांगितलं की देशातल्या लोकांना सरळपणे आवाहन केलं की किचन गार्डन चालू करा. किचन गार्डन म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये, समोर, अंगणामध्ये जिथं कुठं जागा असेल तिथे तिथे थोडंसं काहीतरी धान्य पेरा, काहीतरी फळं उगवा, भाजीपाला उगवा आणि जे जे काही उगवेल ते ते आपल्या आपल्या घरीच वापरायला काढा. जेणेकरून काय होईल? प्रत्येकाला काही ना काहीतरी खायला थोडंफार का होईना उत्पादन मिळेल ना. मग ही कन्सेप्ट किचन गार्डनची लाल बहादूर शास्त्रींनी सुरू केली आणि सगळ्या लोकांना सांगितली. त्याचं एक्झाम्पल देण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःच पंतप्रधान निवासाच्या समोर जे गार्डन होतं त्या गार्डनमध्येच त्यांनी स्वतः शेती करायला चालू केलं. पंतप्रधान असताना शेती करणारा माणूस म्हणजे कोण? लाल बहादूर शास्त्री. तर स्वतः ती पहिले कन्सेप्ट केली आणि नंतर एक दिवशी त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला सांगितलं की आज जेवायलाच बनवू नको. संध्याकाळी आज काय, दिवसभरात काय, आज जेवणच बनवू नको. का जेवण बनवू नको सांगितलं? तर बघू आपल्याला उपाशी राहता येतंय का. आणि खरंच त्यांच्या पत्नी ज्या होत्या ललिता शास्त्री, त्यांनी जेवण बनवलंच नाही. म्हणजे इथं पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पंतप्रधान असताना पंतप्रधानाची पत्नी जेवण बनवायची, नोकर चाकर नव्हती. तर याचा अर्थ ते किती साधेपणाने जगायचे पंतप्रधान असताना हे पण त्याच्यातून कळतं. ते भाजीपाला आणायला स्वतः जायचे पंतप्रधान असताना. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जेवण बनवलं नाही. त्यांची मुलं वगैरे ते सगळे उपाशी राहिले आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण एक दिवस उपाशी राहू शकतो, आपलं कुटुंब एक दिवस उपाशी राहू शकतं. तर मग त्यांनी देशाला आवाहन केलं दुसऱ्या दिवशी की आठवड्यातून एक दिवस उपवास पाळा. उपवास पाळा कशासाठी पाळा? अन्नधान्याची बचत होईल, अन्नधान्य वाढेल आणि ज्यांच्याकडे अन्नधान्य नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. या हिशोबाने एक दिवस उपवास पाळायचा. म्हणून देशातल्या सगळ्यांनी तेव्हापासून शास्त्री सोमवार पाळणे सुरू केलं आणि आजही उत्तर प्रदेशच्या काही खेड्यांमध्ये शास्त्री सोमवार नावाचं व्रत असतं. शास्त्री सोमवार नावाचं व्रत पाळलं जातं. म्हणजे लोकांचं शास्त्रीजींवर एवढं प्रेम होतं की त्यांच्या नावाने लोकांनी उपवास पण पाळले सोमवार. तर हे पहिलं संकट होतं. म्हणून त्यांनी जय किसान, जय जवान, जय किसान जे नारा दिलेला आहे ना, तो जय किसान शेतकऱ्यांना प्रमोट करायसाठी म्हणून तो नारा दिलेला आहे. मग जय जवानचा काय मतलब होता? जय जवानचा मतलब असा होता, आता बघा की ज्या वेळेस भारत ह्या सगळ्या परेशानीत होता, आपल्याकडे अन्नधान्याची टंचाई होती, त्यावेळेला पाकिस्ताननी हे सगळं पाहिलं आणि पाकिस्तानला वाटलं की हा चांगलीच संधी चालून आली. आता संधी चालून आली म्हणल्यावर आता करू भारतावर अटॅक, काश्मीरचा मुद्दा आणू, पुन्हा करू काश्मीरवर हल्ला, उरलेलं काश्मीर घेऊन टाकू, असा विचार केला पाकिस्तानच्या त्यावेळेसच्या अध्यक्षाने.
त्याचं नाव होतं जनरल अयूब खान. आणि जनरल अयूब खान त्याने विचार केला की आता अटॅक करू. आणि तो अयूब खान म्हणजे कोणी साधा सुद्धा नव्हता, त्यांचा मिलिटरी कमांडर होता आणि अध्यक्ष पण तोच होता. आणि तो असा उंच 6-6.5 फुटाचा उंच पठाण, अष्टपुष्ट आणि असा माणूस. आणि त्याने ठरवलं की आता अटॅक करू. अटॅक केल्याच्या नंतर सगळ्या देशभर बातमी झाली आणि नंतर लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळेसच रात्री 3 वाजता मीटिंग बोलवली. आर्मी चीफ सोबत सगळे जे सैन्य अधिकारी त्यांच्यासोबतची मीटिंग रात्री 3 वाजता बोलवली. आणि रात्रीच्या 3 वाजता सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की काश्मीरच्या बाजूनी पाकिस्तानने अटॅक केलेला आहे, आता काय करायचं आपण. शास्त्रीजींनी सांगितलं की आता आपल्याला एक उपाय करावा लागला. म्हणजे आपल्या मराठीत म्हण आहे बघा, नाक दाबलं की तोंड उघडतं, आहे ना. तसंच शास्त्रीजींनी त्यावेळेला केलं. त्यांना माहित होतं पाकिस्तानला आता कसं धडा शिकवायचा. आणि त्यांनी ठरवलं की काश्मीरच्या बाजूने हल्ला केलाय ना, आपण लाहोरच्या बाजूने हल्ला करू पाकिस्तानवर. म्हणजे काय की काश्मीर वरचा भाग आहे आणि लाहोर खाली आहे, तर त्यांनी वरतून हमला केलेला आहे, तर आपण आता खालून हमला करू. हे कोणी सांगितलं? लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं सैन्य अधिकाऱ्यांना. सैन्य अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं, एवढ्या पटकन हा निर्णय कसा घेतला. त्यांनी म्हणलं की सर तुम्हाला माहितीये का आपण नेमका काय निर्णय घेतोय आणि याचा काय परिणाम होईल. शास्त्रीजींनी सांगितलं मला माहितीये त्याचा काय परिणाम होईल, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की काय करा. तुम्ही सीमा पार करा, सीमा पार करून लाहोर पर्यंत जा, हमला करा पाकिस्तानवर, तेव्हा पाकिस्तानला अक्कल येईल. आणि हे असं ठणकावून सांगितलं लाल बहादूर शास्त्रींनी. आणि हे सगळं सांगतायत आणि सैन्य कामाला लागलेले. अयूब खान पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष, त्याला तो गुरमीतच स्वतःच्या वेगळ्या गुरमीत, तो त्यांच्या देशातल्या लोकांना भाषण करताना काय म्हणला होता. लाल बहादूर शास्त्रींची त्यांनी टिंगल उडवली होती. लाल बहादूर शास्त्री बुटके होते, 5-5.5 फुटाचे होते, धोती घालायचे. आणि तो काय म्हणला होता, अरे ये धोती कुर्तावाले क्या लढेंगे, असा म्हणलेला. आणि नंतरच्या काळात युद्ध झालं, 5-6 महिने युद्ध चाललं, जे काही टाइम युद्ध चाललं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर ऑब्व्हियसली काय होणार होतं, पाकिस्तान हरला. पाकिस्तान हरल्याच्या नंतर लाहोरचं शहर जे होतं पाकिस्तानचं, त्याच्यावर कब्जा करणे म्हणजे भारतातल्या सैनिकांचा मिनिटांचा खेळ होता. काही मिनिटात लाहोर ताब्यात आला असतं, एवढं सैन्य भारताचं आतमध्ये घुसलेलं. आणि हे सगळं झाल्यावर अयूब खानची घाबरगुंडी उडाली. आणि अयूब खानची घाबरगुंडी उडाल्यावर मग त्याने घाबरून का होईना अमेरिकेला फोन लावला. अमेरिकेला फोन लावलाय. अमेरिकेच्या अध्यक्षाला म्हणतोय अरे ते बघा ना जरा, ते भारताने आमचे काय हाल केले. अमेरिकाने हात वर केले. अमेरिका म्हणला आम्हाला काय माहित नाही, ते आमचंच ऐकत नाही. मग त्याने म्हणलं आता काय करा, अमेरिकाही ते मदत करा ना. तर रशियाला फोन लावला. रशियाला फोन लावलाय, म्हणला अरे ते भारताने आमचे लय हाल लावलेत, त्यांना जरा समजून सांगा जरा. मग रशिया म्हणला ठीक आहे पाहतो. रशियाचे अध्यक्ष त्यावेळेस कोसिजिन म्हणून, रशियाच्या अध्यक्षांनी लाल बहादूर शास्त्रींना फोन लावला आणि म्हणला अहो काय चाललंय, तो रडायला लागलाय. लागला रडायला, आता काय करता. मग लाल बहादूर शास्त्री पण त्यावेळेस हा ठीक आहे देखेंगे, बघू. आणि मग मीटिंग बोलवली रशियामध्ये. रशियाचं त्यावेळेसचं शहर ताश्कंतच्या शहरामध्ये तिथे मीटिंग बोलवली. आणि मीटिंग बोलवली असताना दोघांना शांततेचा समझोता करायसाठी म्हणून बोलवलं रशियाच्या अध्यक्षांनी अयूब खानला आणि लाल बहादूर शास्त्रींना. आता त्यावेळेला ती मीटिंग ज्या हॉलमध्ये होती, जिथं ज्या हॉटेलमध्ये होती, तिथे एक गॅलरी होती. त्या गॅलरीच्या समोर असा त्या जिन्याच्या बाजूला अयूब खान उभा होता. आणि लाल बहादूर शास्त्रींची गाडी आली. आता गाडी आल्याच्या नंतर ह्याचं काम माहिती नाही, हा हरलेला आहे ना, तर स्वागत करायसाठी यानं समोर यावं. पण हा आडमुठा होता, हा कपटी होता, हा अहंकारी होता, घमंडी होता. आणि तो गेला नाही, मूर्ख. आणि तो तिथे गेला नाही. आणि गेला तर नाही, उलट त्याने शास्त्रीजींना पाहिल्यावर तो असा पाठ मोडी केली त्याने. आणि शास्त्रीजींना कळालं काय आहे याचं. तर शास्त्रीजी तिथे स्वतःहून गेले. आणि स्वतःहून त्याला शेक हँड केला आणि म्हटले अब तो आपको पता चल ही गया होगा कि ये धोती कुर्ता वाले क्या कर सकते है की नाही. मग शेक हँड केला. आणि शेक हँड केल्याच्या नंतर समझोता झाला. आणि समझोत्याच्या नंतर त्या दिवशी रात्रीच्या वेळी लाल बहादूर शास्त्री यांनी दूध घेतलं आणि दूध घेऊन ते झोपी गेले. पण रात्री त्यांना खोकला आला. दुधामध्ये काहीतरी होतं असं वाटत होतं, काहीतरी असेल अशी शंका होती. खूप खोकला आला आणि त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला.
आणि त्यातच त्यांचं त्या दिवशी रात्री निधन झालं. आणि तो दिवस होता 11 जानेवारी म्हणजे आजचा दिवस. तर शंका अशी होती की त्यांचं जे निधन झालं त्यामध्ये पाकिस्तानचाच काहीतरी घातपाताचा प्लॅन असेल, किंवा अयूब खाननेच काहीतरी केलं असेल, किंवा रशियाने काही केलं असेल. त्यांची डेड बॉडीची पोस्टमॉर्टमही झालेलं नव्हतं. आणि इतक्या सगळ्या गोष्टी अशा होत्या की फार शंका येत होती की त्यांना कशामुळं मारलं गेलं असेल. पण अजूनपर्यंत काही त्याचं पक्का निर्णय झालेला नाही, किंवा पक्क कळालेलं नाही खरं की त्यांना कशामुळं मृत्यू आला. तर आजची त्यांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या कार्याला नमस्कार करूया आणि थांबूया. ठीक आहे. तर हे बरं.